संध्याकाळचे 6 वाजत आले होते. पावसाचा जोर ओसरलेला होता. दिवसभर माळ रानावर चारा चरून गुरेढोरे आपल्या गोठ्यांकडे शांतपणे जात होती. त्यांच्या मागे गुराखीसुद्धा त्यांच्यावर न ओरडता शांतपणे हातात काठी घेऊन चालत होता. वडाच्या पारावर काही रिकामटेकडी म्हातारी उगाचच सुटकी चेहरा करत समोरच्या कच्च्या रस्त्याकडे पाहत बसलेली होती. त्या वडाच्या पाराजवळच पारगावचं छोटंसं सरकारी कार्यालय होतं. त्या कार्यालयाच्या दरवाजावर तशी पाटीसुद्धा लटकत होती. जवळपास मोडकळीला आलेल्या त्या कार्यालयात गणपत चोरगे हा सरकारी खात्यातील माणूस गावातील 2-3 ग्रामपंचायत सदस्यांसोबत कसली तरी चर्चा करत बसलेला होता. पावसापाण्याचे दिवस होते आणि यावर्षी पाऊस जरा जास्तीचाच झालेला होता. वादळ वाऱ्यासोबत पावसाने गेल्या आठवड्यात चांगलेच थैमान घातलेलं होतं. त्यामुळे गावातील काही घरांची छपरे उडून गेलेली होती. शेतात अतिरिक्त पाणी साठून राहिल्याने पिकांचे नुकसान झालेले होते. काही भागात जनावरांच्या गोठ्यांचे छप्पर खाली पडून काही गुरांना प्राणसुद्धा गमवावे लागले होते. सरकारने या गोष्टींची दखल घेऊन लागलीच संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन गावागावात जी काही नुकसानी झालेली होती त्याची पाहणी करून सरकार दरबारी अहवाल सादर करायला सांगितलेलं होतं. त्यामुळे नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई मिळणार होती. त्यामुळे शहरामधून इथे पारगावात गणपत चोरगे यांना पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करायला यावं लागलं होतं. दिवसभर पाहणी करून संध्याकाळच्या सुमारास चोरगे गावातील सरकारी कार्यालयात पाहणीमध्ये आढळून आलेल्या गोष्टींचा मसुदा तयार करत बसलेले होते. त्यांच्या आजूबाजूला गावातील मंडळी कोंडाळ करून उभी होती. चला, या 2-3 गोष्टी व्यवस्थित लिहिल्या की अहवाल तयार होईल. वहीत नजर रोखत पेनाने काहीतरी लिहित चोरगे बोलले, हा ते होईलच हो साहेब, पर नुकसान भरपाई कवापतूर मिळन ते जरा सांगा की. बाजूला उभा असलेला ग्रामसेवक कसबसत हसत चोरगेंना म्हणाला. त्याच्या या प्रश्नासरशी काहीशा तिखट आवाजात चोरगे म्हणाले, सरकारी काम आहे दादा, आत्ताशी कुठे अहवाल बनवायला मजकूर लिहितोय मी. तो मोठ्या साहेबांकडे सुपूर्त होणार, त्यात अजून काही कमी जास्त असेल तर पाहिलं जाईल. मग सरकारकडे ती फाईल पाठवल्यावर सरकार जेव्हा यावर मदतीची रक्कम जाहीर करेल तेव्हाच काय ते कळेल. एवढं बोलून चोरगेंनी पेन खिशाला लावला. वही मिटून त्यांच्या जवळील बॅगेत ठेवली. चोरगेंच्या या बोलण्यावर अजून एक दुसरा खेडूत जो बाजूला उभा होता तो म्हणाला, कमी काही लिहू नका बघा, त्या अहवालात जे असेल ते जास्तीच लिहा. आणि असं म्हणून दात काढत फिफी करत हळू आवाजात हसू लागला. ते आता आमचे मोठे साहेबच ठरवतील असं म्हणत त्या माणसाकडे दुर्लक्ष करत चोरगे जागेवरून उठले. खिडकीतून बाहेर पाहत त्यांनी पावसाचा अंदाज घेतला. पावसाने जरा विश्रांती घेतलेली होती. त्यामुळे जास्त पाऊस वाढायच्या आत परत शहराकडे आपल्या घरी जावे असा विचार चोरगेंनी केला. कारण गावातील नदीला पाणी जास्त आल्याने पुलावरून पाणी वाहू लागले. मग लोकवाहने त्या धोकादायक स्थितीत पुलावरून जाऊ शकत नसत. चोरगेंनी स्वतःचं वाहन सोबत आणलं नसल्याने गावातीलच टमटम किंवा अन्य वाहनांनी अंधार पडायच्या आत गाव सोडावं असा विचार चोरगेंनी केला. त्यामुळे पटापट सामान आवरून वही आणि काही कागदपत्रे पिशवीत ठेवून ती पिशवी खांद्याला अडकवून चोरगे जाण्यासाठी निघाले. सरकारी कार्यालयातून चोरगे बाहेर पडले तसं त्यांच्या मागे कार्यालयातील इतर ग्रामस्थसुद्धा त्यांच्या मागोमाग बाहेर आले. बरं चला, निघतो मी आता. अंधार पडायच्या आत घरी जावं लागेल, कारण उद्या परत शहरातील कार्यालयात जाऊन मसुदा सुपूर्द करावा लागणार आहे. खांद्यावरची पिशवी नीट करत आभाळाकडे टक लावून पाहत चोरगे म्हणाले, अहो साहेब, आता अंधार पडन, रातच्याला इथंच राहा की सकाळच्या कोंबडा आरवायच्या वक्ताला लगोलग निघा. सरकारी बिल्डिंगमध्ये चांगल्या खोल्या आहेत, माणसं पण आहेत तशी. एक वृद्ध ग्रामस्थ कपाळावर आठ्या पाडत म्हणाला, नाही नाही, नको, थांबता येणार नाही. आणि जरी थांबलो तरी उद्या सकाळी धावपळ होईल. चोरगे जरा पुढे जात म्हणाले, खरं आहे साहेब तुमचं, पण पावसाने लई थैमान घातलं होतं आज. आणि गावच्या बाहेर जी नदी आहे तिच्या पुलावर पाणी आलं होतं सकाळी. तुम्ही आलात तेव्हा जास्त नव्हतं, पण आता जरा वाढलं असन. कशाला रिस्क घेता? आणि वाहन पण पुढे जाणार नाही, दुसरा एक ग्रामसेवक काळजीच्या सुरात म्हणला. पण चोरगेंना थांबण्यात अजिबात रस नव्हता. गावातील लोकांमध्ये राहून त्यांची टकळी ऐकून घ्यायची त्यांची मुळीच इच्छा नव्हती. एकतर आधीच दिवसभराच्या कामाने त्यांना शीण आलेला होता.
हां साहेब, उद्या सकाळी पाणी कमी होईल तेव्हा जावा. बाजूचा एक ग्रामस्थ ग्रामसेवकाच्या कानाला लागून काहीतरी पुटपुटला. तसा त्या ग्रामसेवकाचा चेहरा हिरवागार पडला. त्याने बाजूच्या ग्रामस्थाला जवळ बोलावून कानात काहीतरी सांगितलं. तसं त्या वृद्ध ग्रामस्थाच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. चोरगेंचा त्यांच्या पुटपुटण्याकडे लक्ष नव्हतं. ते आपले समोर रस्त्याकडे पाहत उभे होते. साहेब, जरा ऐका. आजची रात थांबा. सकाळच्याला पहिल्या वक्ताला मी स्वतः तुम्हाला शहरापतूर सोडा येतो. जराशा खालच्या आवाजात चाचरच ग्रामसेवक बोलला. नाही हो, मला निघावं लागेल, काहीशा त्रासिक सुरात चोरगे म्हणाले आणि पुढे चालू लागले. त्यांच्या आग्रहाला न जुमानता चोरगे चालू लागले. मागे उभ्या असलेल्या गावकऱ्यांमध्ये कुजबूज चालू होती. चोरगे थांबायला तयार नव्हते. ते तसेच पुढे चालू लागले. मागे उभे असलेल्या गावकऱ्यांमध्ये एक जण पळत चोरग्यांजवळ आला आणि त्यांना थांबवून म्हणाला, साहेब, अहो एक सांगायचं होतं. चोरग्यांच्या अगदी जवळ येत तो गावकरी म्हणाला. तास थोडंसं थांबून त्रासिक चेहरा करत चोरगे म्हणाले, बोला. साहेब, जर पुलावर पाणी असेल तर तुम्हाला पुढं जाता आलं नाही की सरळ मागं वळा आणि गावात यावा आणि कुठं बी आसरा घेऊ नकासा साहेब. त्याच्या या वाक्यावर चोरगेंना जरासं विचित्र वाटलं की हे लोक आजची रात्र गावातच काढा असं का म्हणत असावेत. कदाचित नुकसान भरपाई जास्त मिळावी म्हणून रात्री कोंबडं मटण वगैरे खायला घालून चांगूल चालन करायचा विचार दिसतो यांचा. नक्कीच असंच असावं का, नाही तर कशाला कोणी राहायचा आग्रह करेल. बरं ठीक आहे, असं बोलून पिशवी सांभाळत चोरगे चालू लागले. काय डोक्याला ताप आहे असतो अशा लोकांचा, असं वाटून परत काहीतरी कारण काढून त्यांनी थांबवू नये म्हणून चोरगे भराभर चालू लागले. रस्त्याच्या शेवटी वळणावर चोरगेंनी सहजच मागे वळून पाहिलं तर ते 2-3 गावकरी गंभीर चेहऱ्याने चोरगेंकडेच पाहत उभे होते. चोरगेंना जरासं आश्चर्य वाटलं, पण अंधार पडायला जरासा चौधी असल्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष करत ते पुढे चालू लागले. वेशीबाहेर पोहोचताच त्यांना सुदैवाने एक टमटम असलेली दिसली. चला लवकर आता बसा, पुलावर पाणी वाढायच्या आत जायचं आहे, टमटमवाला ओरडत बोलला. त्याच्या बोलण्यासरशी बाजूला असलेले 2-3 खेडूत आणि त्यांच्या बायका टमटममध्ये बसल्या. चोरगेसुद्धा सीटवर एका कोपऱ्यात बसले आणि टमटम चालू झाली. आजूबाजूला पाहत चोरगे बसलेले असताना त्यांना दिसलं, बाहेर बहुतांश ठिकाणी पाणीच पाणी झालेलं होतं. सगळ्या शेतात पाणीच पाणी झालेलं होतं. लोकांचं चांगलंच नुकसान झालेलं दिसतं होतं. तशी गावची लोकसंख्या पण जास्त नसल्याने नुकसान भरपाई लगेचच मिळेल असं वाटत होतं. वेशीपासून टमटम आता बरीच दूर आलेली होती. काही वेळातच टमटम रस्त्यावरील खड्ड्यांतून मार्ग काढत नदीच्या पुलाजवळ आलेली होती. समोर पाहिलं तर अख्खा पूल हा पाण्याखाली गेलेला होता आणि नदीचा प्रवाह देखील जोरदार होता. कालच्या पावसाने नदी चांगलीच दुथडी भरून वाहत होती. टमटमवाल्यानं गाडी जागीच थांबवली. च्या मायला, ज्याची भीती होती तेच झालं बघा, समदा पूल पाण्याखाली गेला हाय, टमटमवाला चरफडत बोलला. टमटममधल्या प्रवाशांनी सुद्धा कपाळावर हात मारून घेतला. चला आता टमटम पुढे जाणार नाही, सरळ गावाकडे जाऊयात आता. एवढं म्हणून टमटमवाल्याने टमटम मागे वळवली. अंधार चांगलाच पडू लागलेला होता. चोरगेंना कळेना की आता काय करावे. आता परत गावात जावं लागणार आणि त्या ग्रामस्थांची टकळी ऐकत बसावी लागेल, जे करण्याची चोरगेंना अजिबात इच्छा नव्हती. ते करण्यापेक्षा इथंच कुठेतरी रात्रीचा आसरा घ्यावा असं चोरगेंना वाटलं. टमटम वेशीजवळ पोचायच्या आत त्यांनी जरा दूरवरच टमटमवाल्याला टमटम उभी करायला सांगितले आणि ते खाली उतरले. चोरगेंना सोडून टमटम पुढे गावात निघून गेली. चोरगे एकटेच रस्त्यावर उभे होते. पुलावर पाणी असल्याने रस्त्यावर अन्य कोणतेही वाहन ये जा करताना दिसत नव्हते. खांद्यावरची पिशवी सावरत चोरगे एकटेच रस्त्यावरून चाललेले होते. आता अंधार देखील चांगलाच पडलेला होता. समोर एक कच्चा रस्ता डाव्या बाजूला वळलेला चोरगेंना दिसला. तिथून पुढे गावात विरुद्ध दिशेला प्रवेश करता येईल आणि कोणाच्या तरी घरात आजची रात्र आसरा मिळेल या उद्देशाने चोरगेंनी कच्च्या रस्त्यावरून आपली पावले उचलायला सुरुवात केली. अंधार पडल्याने रातकिड्यांचा आवाज येत होता. 2 दिवस पाऊस पडल्याने गावात वीज देखील नव्हती, त्यामुळे काळोख अजूनच भयान वाटत होता. आजूबाजूला झाडी होती, त्यातून किरकिर असा आवाज येत होता. चोरगेंना खरं तर थोडी भीती वाटत होती, पण ती दूर करायला ते आपल्या कामाचा विचार करायला लागले. विचार करत रस्ता तुडवत चोरगे पुढे चालले होते. अजून कोणाचं घर दिसत नव्हतं. रातकिड्यांचा आवाज वाढलेला होता.
थोडं पुढं गेल्यावर जराशा अंतरावर एक मिणमिणता प्रकाश दिसत होता. चोरगे त्या दिशेने गेले. कच्च्या रस्त्याच्या आजूबाजूला काटेरी झाडे होती. चोरगे जसे जसे पुढे जाऊ लागले तसं तो प्रकाश त्यांना स्पष्ट दिसू लागला. कच्चा रस्ता सोडून जरा आतल्या बाजूला वळालं की एक घर दिसत होतं. चोरगे त्या दिशेला वळाले. काही अंतर चालल्यानंतर ते त्या घराजवळ पोचले. घराच्या आतून मेणबत्त्यांचा प्रकाश बाहेर येत होता आणि बाजूच्या खिडकीजवळ एक मोठी मशाल लावलेली दिसत होती, ज्यामुळे घराच्या आसपासचा परिसर न्याहाळता येत होता. आजूबाजूला आता चांगलाच काळोख पडलेला दिसत होता. चोरगे त्या घराजवळ आले. ते एक जवळपास मोडकळीला आलेलं घर होतं. जुन्या दगडांचं बांधलेलं ते घर होतं, पण तरीही पडकं घर असल्याप्रमाणे ते वाटत होतं. कोण राहत असेल अशा घरात असं वाटून चोरगेंनी दार वाजवलं. आतून कसलाच प्रतिसाद आला नाही. चोरगेंनी थोडा वेळ वाट पाहून परत दारावर आवाज केला. कोणीही बाहेर आलं नाही. चोरगेंना जरा आश्चर्य वाटलं. जरा जोर लावून त्यांनी दार वाजवायचा प्रयत्न केला. तसं दार पुढे सरकलं, म्हणजे दार उघडंच होतं. तर स्वतःशीच पुटपुटत चोरगेंनी दार आत ढकलून घरात प्रवेश केला. आतमध्ये प्रवेश करताच चोरगेंना मेणबत्त्यांचा प्रकाश पसरलेला दिसला आणि आजूबाजूला लाकडी खोकी आणि गवतांचे भारे पडलेले दिसत होते. चोरगे दरवाजातच घुटमळले. आहे का कोणी आतमध्ये? चाचरत चोरगे बोलले. आतमध्ये एक खोली असलेली दिसत होती. घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेलं दिसत होतं. घरात एक विचित्र प्रकारचा दर्प येत होता. आजूबाजूला चोरगे निरीक्षण करत असतानाच चोरगेंसमोर अचानक वयोवृद्ध झालेली म्हातारी येऊन मख्ख चेहऱ्याने उभी राहिली. ती म्हातारी अशी अचानक येऊन थांबल्याने चोरगे दचकले. म्हातारी अशी अचानक कशी काय येऊन पुढ्यात उभी राहिली असं वाटून चोरगेंच्या तोंडातून शब्द फुटेना. आतल्या खोलीतून ती म्हातारी आली की अजून कुठून हे चोरगेंना कळेना. डोक्यावरचे पांढरे केस, अंगात खेडवळ पद्धतीची साडी घालून शांत चेहऱ्याने म्हातारी चोरगेंकडे पाहत उभी होती. मी गणपत चोरगे, सरकारी कामानिमित्त गावात पाहणीसाठी आलेलो होतो. परतत असताना नदीच्या पुलावर पाणी साठल्याने माघारी जाता आलं नाही. आजची रात्र राहायला कुठे जागा मिळते का ते पाहत असताना इथे आलो. आजची रात्र जागा मिळेल का मला? या एका दमात चोरगेने आपल्या कामाबद्दलची माहिती सांगून इथे येण्याचा उद्देश सांगितला. एवढं सांगून पण ती म्हातारी काहीही बोलली नाही की तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले नाही. अजून पण ती म्हातारी तशीच मख्खपणे चोरगेंकडे पाहत उभी होती. चोरगेंना तशी भीती वाटली. ते अंग चोरून तसेच उभे राहिले. कावत पाहिलं तर समोर एक लाकडी टेबलाजवळ म्हातारी आपले पांढरे केस मोकळे सोडून बसली, हात बाजूला पसरून पाठमोरी उभी होती. कदाचित डोळे मिटून काहीतरी करत असावी. बाजूला एका चुलीवर छोटंसं भांडं ठेवलेलं आणि त्यामध्ये काहीतरी उकळत होतं. त्याचाच विचित्र दर्प सगळीकडे पसरला होता. त्या चुलीजवळच बाजूला काही मानवी हाडे पडलेली दिसत होती. चोरगेंनी हे सगळं पाहून एकदम आवाजला. हे नक्की काय चालू आहे हे त्यांना समजेना. अचानक त्यांची नजर म्हातारीच्या बाजूला असलेल्या एका मडक्यावर गेली आणि ते दृश्य पाहून त्यांना भीतीने आपली शुद्ध हरपते की काय असं वाटून गेलं. त्या उपड्या ठेवलेल्या मडक्यावर एक कोंबडी उभी होती, जिचं शिर कापलेलं होतं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे शिर कापलेलं असून सुद्धा ती कोंबडी जिवंत होती आणि आपले पंख वर खाली हलवत उभी होती. मानेवरच्या तिच्या कापलेल्या भागातून रक्तांचे थेंब मडक्यावर पडत होते. हे दृश्य पाहून चोरगे जागीच गोठले गेले. एवढ्यात घर घर असा आवाज चोरगेंना आला. तो आवाज खाटेवरच्या माणसाचा होता. त्या माणसाच्या घशातून तो असा घर घर असा आवाज येत होता. आश्चर्य वाटून चोरगेंनी तिकडे पाहिले तर तो माणूस डोळे सताड मोठे करून दरवाजाकडे पाहत होता. त्या माणसाला कदाचित जागचे हालता येत नसावे, पण त्याच्या कपाळावर एक काटकी धाग्याच्या साहाय्याने बांधलेली होती. त्या माणसाला कदाचित बोलताही येत नसावे. त्याच्या घशातून फक्त घर घर असा आवाज येत होता. त्या माणसाचा तो भयंकर चेहरा पाहून चोरगेंची बोबडीच वळली. आधी ती शिर नसलेली जिवंत कोंबडी आणि आता तो डोक्यावर काटकी बांधलेला, डोळे मोठे करत बघत असलेला माणूस पाहून चोरगेंच्या अंगाला भयान कापरं भरलं. त्यांचा श्वास वेगाने वरखाली होऊ लागला. अंगात सगळं त्राण एकवटून चोरगेंनी तिथून काढता पाय घेतला.
थरथरत्या अंगाने चोरगे बाहेरच्या खोलीत आले. त्यांची विचारशक्ती पूर्णपणे कुंठित झालेली होती. आल्या आल्या त्यांनी चटईवर अंग टाकलं. डोक्यावर पूर्णपणे गोधडीत पांघरून ते धपाबपत्या उराने पडून राहिले. आपण आत्ता काय पाहिलं यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. म्हातारीचं ते केस सोडलेलं रूप, मानवी हाडे आणि त्याहूनही कर म्हणजे ती शिर कापलेली जिवंत कोंबडी. नक्की आपण काय पाहिलं हे ते सत्य होतं की भ्रम त्यांना कळेना. आपण स्वप्नात तर नाही ना असं चोरगेंना वाटलं. म्हातारी नक्की काय करत होती? खाटेवरचा तो विचित्र माणूस नक्की कोण होता? त्याची ही अवस्था कशामुळे झाली असेल? एक ना एक प्रश्न चोरगेंना पडत होते. या कुशीवरून त्या कुशीवरून वळण्याचे सुद्धा धैर्य चोरगेंमध्ये नव्हते. या घरातून कुठेतरी पळून जावं असं चोरगेंना वाटलं. पण पळून जाणार कुठे? मध्यरात्री झालेली होती. अचानकच बाहेर घुबडांचे गुदकार वाढले होते. बाहेरच्या झाडांवर वटवाघळांची फडफड होऊ लागलेली होती. अशामध्ये बाहेर पडून जायचं कुठे हे काही चोरगेंना कळेना. विचार करता करता चोरगेंना कधी झोप लागले हे कळलेच नाही. नंतर चोरगेंना अचानक जाग आली, ती खिडकीच्या धडकन उघडण्यानेच. हवेच्या जोरदार तडाख्याने भिंतीवरील खिडकी उघडली आणि बाहेरचा थंडगार हवेचा झोत आतमध्ये शिरला होता. डोळे किलकिले करून चोरगे चटईवर उठून बसले. खिडकीतून थंडगार हवा आतमध्ये येत होती. झोपेची झापडं जाऊन चोरगे जरा भानावर आले आणि त्यांना मगाशी आतमधल्या खोलीत पाहिलेला प्रसंग आठवला आणि त्यांच्या अंगावर शहारे आले. त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिलं तर बाहेर अजूनही अंधार पडलेला होता. आतमध्ये म्हातारी अजून काय करत असेल या विचारांनीच चोरगेंना घाम फुटला. लघवी करण्यासाठी म्हणून चोरगे जागेवरून उठले आणि घराच्या बाहेर आले. बाहेर पूर्ण काळोख होता. अजूनही चांगलीच रात्र आहे अशी जाणीव चोरगेंना झालेली होती. घराला थोडासा वळसा घालून चोरगे घराच्या मागच्या बाजूला आले. आजूबाजूला काही झाडे होती आणि पुढे झाडांच्या रांगाच रांगा होत्या. आसपास कुठेही वस्ती किंवा घर असल्याचं त्यांना दिसत नव्हतं आणि तसेही अंधार अजूनही चांगलाच पडलेला होता. लघवी आटोपून चोरगे मागे वळणार इतक्यात त्यांना दूरवर झाडाच्या रांगेपुढे शेकोटीसारखं काहीतरी जळताना दिसत होतं. काय असावे बरे ते असा विचार करत असताना चोरगेंची पावले त्यांच्या नकळत पुढे जाऊ लागली. आसपास भयान शांतता होती. चोरगे हळूवारपणे त्या जळत्या शेकोटीकडे जाऊ लागले. चोरगेंच्या संवेदना पूर्णपणे गलितगात्र झालेल्या होत्या. ते भारल्याप्रमाणे चालत चालत शेकोटीकडे जाऊ लागले. झाडांच्या फांद्या ओलांडून ते शेकोटीपासून काही अंतरावरच आले. जवळ येईल तसं शेकोटीच्या आत गडद दिसू लागली. तेथील जागा ही मोकळी मैदानी होती. आसपास झाडे किंवा इतर गोष्टी नव्हत्या. एका झाडापाशी ते चालत चालत गेले. तिथे आल्यावर त्या झाडाच्या झुकलेल्या फांदीचा फटका त्यांच्या तोंडावर बसला. अंधारात त्यांना फांदी दिसली नसल्याने ती फांदी त्यांच्या तोंडाला लागलेली होती. फांदी तोंडावर लागताच चोरगे भानातून वर आल्यासारखे करत आजूबाजूला पाहू लागले. प्रथम त्यांना समजलंच नाही की काय झालंय, काय आलंय तोंडावर. नंतर बाजूच्या झाडाची फांदी पाहून त्यांना जरा हायसं वाटलं. चोरगे आता पुढे न जाता जागीच थांबून समोर शेकोटीकडे पाहू लागले. लहान आकाराची लाकडांची रास करून आग लावलेली होती आणि त्या आगीपुढे कोणीतरी बसलेलं त्यांना दिसत होतं. लांबून त्यांना फक्त शेकोटीच दिसत होती, पण जवळ आल्यावर त्यांना कोणीतरी शेकोटीपुढे बसलं असल्याचं दिसलं. ती व्यक्ती शेकोटीकडे पाहत बसलेली होती. तिच्या पुढे एक भांडं असल्याचं दिसत होतं. झाडाच्या मागे जात त्यांनी डोळे बारीक करून ते कोण बसलं आहे ते पाहिलं आणि त्यांना धक्काच बसला. चोरगे ज्या घरात थांबलेले होते त्या घरातील म्हातारीच त्या शेकोटीपुढे बसल्याचं त्यांना दिसलं. तिने अंगामध्ये पायापर्यंत येणारा एक विचित्र झगा घातलेला असल्याने चोरगे आधी त्या म्हातारीला ओळखू शकले नाही. समोरच्या बसलेल्या भांड्यातील कसला तरी पदार्थ आगीमध्ये टाकत आगीकडे काहीतरी पुटपुटत म्हातारी स्तब्ध बसलेली होती. बाजूच्या काही ठराविक अंतरावर सगळीकडे कसली तरी राख पडलेली दिसत होती. चोरगे डोळे फाडून त्या म्हातारीकडे पाहत होते. एवढ्या रात्री म्हातारी इथे काय करत आहे हे चोरगेंना समजेना. चोरगे झाडाच्या आधाराने उभे होते. वातावरण पूर्णपणे स्तब्ध होतं. इतक्यात म्हातारीच्या बाजूने कसल्या तरी प्राण्याचा गुरगुरण्याचा आवाज आला. चोरगेंनी झाडाला घट्ट पकडत फांदीच्या मागे आले आणि लपून पाहू लागले. परत एकदा गुरगुरण्याचा आवाज आला. तो
तो आवाज नक्की कुत्रा किंवा कोल्हा नक्की कोणत्या प्राण्याचा होता समजत नव्हतं. चोरगे श्वास रोखून समोर पाहू लागले. म्हातारी आता आगीमध्ये पटापट भांड्यातून काहीतरी काढून टाकू लागली. गुरगुरण्याचा आवाज वाढत होता. म्हातारीच्या बाजूच्या झाडीतून कसली तरी खुसफुस झाली आणि एक मोठ्या आकाराचा प्राणी बाहेर आला. त्याचे तीक्ष्ण दात लांबून सुद्धा दिसत होते. आकाराने कुत्र्यापेक्षाही मोठा आणि रंगाने पूर्ण राखाडी होता तो. त्या प्राण्याचे कान उभे राहिलेले होते. गुरगुरत त्या प्राण्याने म्हातारीकडे पाहिले. म्हातारीने बाजूला ठेवलेला चाकू काढला आणि आपला डावा हात पुढे करून त्यावर तो चाकू फिरवला. रक्ताची धार म्हातारीच्या हातातून पडू लागली, पण म्हातारीच्या तोंडावरचे भाव काहीही बदलले नाही. उलट म्हातारीने रक्ताळलेला हात त्या प्राण्यापुढे धरला. हे दृश्य पाहून चोरगेंना मळमळल्यासारखे झाले आणि उलटी होईल असं वाटलं. म्हातारीच्या हातातून रक्ताची धार पाहून तो प्राणी गुरगुरत म्हातारीच्या हाताजवळ आला आणि त्या प्राण्याने तो हात तोंडात पकडला आणि तो प्राणी ते रक्त गुरगुरत पिऊ लागला. चोरगेंना आता पुढचे दृश्य पाहावे ना. त्यांना खूप घाम फुटलेला होता आणि त्यांच्या शरीरात कंपनी जाणवू लागलेली होती. तो हळूहळू मागे सरकू लागले. आपल्या उपस्थितीची जाणीव होऊ न देता त्यांच्या मागच्या मागे पळून जायचं होतं. मागे काही पावले टाकत असतानाच त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. असं पडल्यामुळे आता त्या म्हातारीला आणि त्या विचित्र प्राण्याला आपली चाहूल लागली असेल असं वाटून झटक्यात उठत मागे वळूनही पाहता जीव खाऊन चोरगे धावत सुटले. तसं त्या प्राण्याने मोठ्याने गुरगुरत आवाज केला. त्या प्राण्याने आपल्याला पाहिलं असून आता तो आपल्याच मागे येईल असं वाटल्याने चोरगे जीवाच्या आकांताने धावत सुटले. रात्रीच्या त्या भयान काळोखात चोरगे कोणत्या दिशेने पळत आहेत हे देखील त्यांना सुधरेना. मागे वळून तो प्राणी आपल्या मागावर आहे की नाही हे देखील त्यांना बघण्याची इच्छा नव्हती. ऊर फुटेपर्यंत ते पळतच राहिले. म्हातारीच्या त्या पडक्या घरापासून त्यांना शक्य तितक्या लांब पळायचं होतं, म्हणून ते वेगळ्या दिशेने धावत होते. चोरगेंचं पूर्ण अंग घामाने डबडबलेलं होतं. धावत धावत ते एका घरापाशी येऊन पोहोचले. धापा टाकत मान खाली घालून त्यांनी जरा दम खाल्ला. ते खूप लांब पळत आले आहेत असं त्यांना वाटलं. जरा दम खाऊन झाल्यावर त्यांनी मग समोरच्या घराकडे नजर वळवली आणि समोर पाहून ते अवाकच झाले, कारण ते लांब जायचं सोडून त्याच म्हातारीच्या पडक्या घरासमोर उभे होते. लगेच मागे जात त्यांनी परत त्या घरापासून लांब जात दूर धावायला सुरुवात केली. अंधाऱ्या मार्गातून कसंबसं वाट काढत चोरगे पळत होते. काही वेळ धावल्यानंतर त्यांना मिणमिणत्या प्रकाशातील एक घर दिसू लागलं. ते अजून वेगाने धावत त्या घराजवळ गेले आणि त्यांनी त्या घराकडे पाहिलं तर त्यांना हादराच बसला, कारण ते परत एकदा त्या म्हातारीच्या पडक्या घरापाशीच येऊन पोहोचले होते. चोरगेंची मती कुंठित होऊन ते वेड्यासारखे घराकडे पाहत बडबडू लागले. असं का होतंय त्यांना कळेना. आपल्याला या गलिच्छ घरापासून दूर का जाता येत नाहीये. पण तरीही थकलेल्या अवस्थेत ते तसेच घरापुढून पळू लागले. हळूहळू धावत चोरगे बडबड करत पळत होते. काही अंतर धावून झाल्यानंतर पुन्हा चोरगेंना एक घर दिसलं. जवळ जाऊन पाहताच परत तेच म्हातारीचं पडकं घर. चोरगेंना आता वेळ लागायची पाळी आलेली होती. हे काय होतंय त्यांना समजत नव्हतं. चोरगे अतिशय थकून गेलेले होते. अंगात त्राण उरलेला नव्हता. तरीही न थांबता ते धावतच राहिले. कितीतरी वेळ चोरगे धावत होते आणि कितीतरी वेळा चोरगेंना त्याच पडकं घरापुढून जावं लागत होतं. नंतर धावता धावता चोरगेंची शुद्ध हरपली आणि ते जमिनीवर कोसळले. कोंबडा आरवला आणि त्याने पहाट झाल्याची जाणीव करून दिली. चोरगे अचानक जागे होऊन जमिनीवरून उठून बसले. रस्त्यावर माणसांची लगबग चालू झाली होती. सकाळ झाल्याने चोरगेंना जरा हायसं वाटलं. थोडं अंतर ते पुढे चालून गेले. पुढे माणसांची खूप मोठी गर्दी जमलेली होती. काय झालंय हे कळत नव्हतं. बाजूने एक माणूस चाललेला होता. त्या माणसाला चोरगेने हटकलं आणि पुढे काय झालंय हे विचारलं, पण त्या माणसाने चोरगेंकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि काहीही न पाहताच तो पुढे निघून गेला. चोरगेंनी मग स्वतः जवळ जाऊन पाहिलं तर एक माणूस जमिनीवर उताना पडलेला होता. लोक त्या माणसाला उठवण्याचा प्रयत्न करत होते. चोरगेंनी जवळ जाऊन पाहिलं तर त्या जमिनीवर पडलेल्या माणसाच्या अंगावर चोरगेंनी घातलेलेच कपडे दिसत होते. चोरगेंना आश्चर्य वाटलं. जरा जवळून पाहताच चोरगेंना धक्काच बसला, कारण तो माणूस पडलेला माणूस दुसरा तिसरा नसून स्वतः चोरगेच होते. गावातील लोकांनी चोरगेंच्या देहाला उचलून बाजूला नेलं
आपल्यासारखाच दिसणारा हा माणूस कोण आहे हे चोरग्यांना कळत नव्हतं. अरे हे काय करताय, मी इथं आहे असं बोलून चोरग्यांनी गर्दीचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पण त्या गर्दीमधील कोणीही चोरग्यांचा आवाज ऐकू शकत नव्हतं. कोणालाही त्यांचा आवाज ऐकू कसा येत नाही हे पाहून चोरग्यांना आश्चर्य वाटलं. खूप आवाज देऊनही कोणीही पाहत नव्हतं. हताश झालेले चोरग्यांना काहीच कळत नव्हतं. तेवढ्यात चोरग्यांची नजर रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला गेली. तिथे एका मोठ्या दगडावर पडक्या घरातील म्हातारी काल रात्री घातलेला लांब जगा घालून बसली होती आणि तिच्या डावीकडे पडक्या घरातील तो खोकणारा माणूस डोळे मोठे करून आपल्या चवड्यावर बसलेला होता. त्याच्या कपाळावर अजूनही तशीच एक काटकी धाग्याने बांधलेली दिसत होती. त्यांना पाहतच चोरगे स्तब्धच झाले. तिकडे गावकऱ्यांची गर्दी चोरगेंचा देह पुढे घेऊन निघून गेली आणि इकडे ती म्हातारी चोरगेंकडे पाहत आपले पिवळे दात विचकत हसू लागली आणि हातानेच आपल्या बाजूला असलेल्या दगडावर बसायला सांगत चोरगेंना इशारा करत बोलावू लागली. चोरगे ते पाहून डोक्याला हात लावत मटकन खाली बसले. तर मित्रांनो, या कथेबद्दल तुमचे मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर लाईक करा आणि कल्पनेतील जीवनकथा या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही तुमच्यासाठी अशाच नवनवीन कथा घेऊन येऊ. धन्यवाद.